श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शास्त्रानुसार होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक आहे. या दिवशी भक्त प्रल्हादाचा विजय झाला आणि त्याची आत्या होलिकेचे दहन झाले. येत्या 2 मार्च म्हणजेच सोमवारी आली आहे होळी. दरवर्षी हुताशनी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ हा 2 मार्चला सायंकाळी 5:55 होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्चला सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे आणि म्हणूनच होलिका दहन हे 2 मार्चला केले जाणार आहे. शास्त्रानुसार प्रदोषाच्या वेळी ज्या दिवशी पौर्णिमा येते त्या दिवशी होलिकेचे दहन करावे. पौराणिक कथेनुसार प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. त्याचे वडील हिरण्यकश्यप यांनी प्रल्हादाला मारण्यासाठी आपली बहीण होलिकेला आदेश दिला की तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, कारण होलिकेला असा वरदान मिळाला होता की ती अग्नीत जळणार नाही. परंतु भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका अग्नीत भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. शास्त्रानुसार या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या भस्म होऊ शकतात. तसेच होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडनं कोणी कितीही मागू दे, पण आपल्याला चुकूनही या 3 वस्तू ज्या त्या कोणाला द्यायच्या नाही आहेत. जर कळत नकळत आपल्याकडनं या 3 वस्तू कुणाला दिल्या गेल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या रुष्ट होईल आणि ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य आणि गरिबीही येऊ शकते. 99% लोक करतात ही चूक. तर ती कोणती चूक आहे जी आपल्याला चुकूनही होळी पौर्णिमेच्या दिवशी करायची नाही. तसेच कोणत्या वस्तू ज्या आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाही आहेत त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. शास्त्रानुसार रक्षाबंधन आणि होलिका दहन यासह काही विधी भद्र काळात करू नये. भद्रमध्ये न कर्तव्ये श्रवणी फाल्गुनी तथा हा श्लोक या काळात या समारंभांना स्पष्टपणे प्रतिबंधित करतो. 2 मार्च 2026 रोजी पौर्णिमेचा तिथी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि त्याच वेळेस भद्रकाल देखील सुरू होतो. पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं आहे की भद्राला सूर्यदेवांची कन्या आणि शनिदेवाची बहीण मानली जाते, जी तिच्या उग्र स्वभावासाठी ओळखली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार भद्राचा मुख काळ अत्यंत अशुभ मानला जातो. म्हणून होलिका दहन हे भद्राच्या पुच्छ म्हणजे शेपूट काळात संपल्यानंतरच केला जाईल. भद्रा 3 मार्च रोजी मध्यरात्री 12:50 संपेल, ज्यामुळे होलिका दहनासाठी मध्यरात्री 12:50 पासून ते 2:02 पर्यंतचा काळ हा सर्वात शुभ राहील. यंदा होळीच्या वेळेस चंद्रग्रहण देखील आहे. 2026चे चंद्रग्रहण देशभरात स्पष्टपणे दिसेल. सूतक काळ 3 मार्च रोजी सकाळी ग्रहणाच्या अंदाजे 9 तास आधी सुरू होईल. हे ग्रहण दुपारी 3:19 पासून ते 6:37 पर्यंत होईल. धार्मिक श्रद्धेनुसार सूतक आणि ग्रहण काळात उत्सव, मोठ्याने उत्सव, खाणे आणि रंगाची खेळवण निषेध आहे. हा काळ आध्यात्मिक साधना आणि भक्तीसाठी योग्य मानला जातो. म्हणूनच 3 मार्च हा दिवस संपूर्ण भारतात सूतक अंतर्गत साजरा केला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही रंग साजरे केले जाणार नाही. ग्रहण संपल्यानंतर आणि शुद्धीकरण विधी झाल्यानंतर बुधवारी म्हणजे 4 मार्च 2026 रोजी होळी रंगानी साजरी केली जाईल. या दिवसासाठी हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये काही विशेष नियम हे सांगितले गेले आहेत आणि ते नियम आपल्याला आवर्जून पाळायचे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की होळी दहनाच्या दिवशी आपल्याला काय करायचे. तर होळी दहनाच्या दिवशी सकाळी आपल्याला सर्वात आधी होळीची पूजा करायची प्रथा आहे. ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करायची. या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येतो. तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडे आपल्याला तुपाचा दिवा हा लावायचा आहे. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असं केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते.
तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी, तीळ, 11 शेणाच्या गोळ्या, तांदळाचे दाणे, साखर आणि गव्हाचे दाणे वापरा. पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा मारा. त्यानंतर मग ते जाळून टाका. या दिवशी गरिबांना दान करा, कारण होळीच्या दिवशी दान करणं शुभ असते. आता जाणून घेऊया की आपल्याला होळीच्या दिवशी कोणत्या चुका किंवा कोणत्या गोष्टी करायच्या नाही. तर होळी दहनाच्या दिवशी चुकूनही आपल्याला कोणालाही पैसे हे उधार द्यायचे नाही. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात. होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे परिधान करू नका. पूजेदरम्यान संपूर्ण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं अशुभ मानलं जातं. तसेच पांढऱ्या रंगाच्या कपड्यावर नकारात्मकतेचा फारच लवकर प्रभाव पडतो. म्हणून लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणीही या दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीये. तसेच होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही मोकळे केस ठेवून पूजा करू नये. आता तुम्ही साडी घातली असेल तर डोक्यावर पदर घेऊन आपल्याला पूजाही करायची, किंवा ड्रेस घातला असेल तर ओढणी ठेवायची. तसेच पुरुषांनी या दिवशी डोक्यावर टोपी घालून होळीची पूजाही करायची, किंवा रुमाल तरी डोक्यावर आवर्जून ठेवायचा आहे. होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नये. या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो. तर या तर काही गोष्टी आहेत ज्या होळीच्या दिवशी आपल्याला करायच्या, त्याचबरोबर करायच्या नाही आहेत. आता घेऊया की त्या कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकून होळी पौर्णिमेच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही आहेत. पहिला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला सर्वात पहिली वस्तू म्हणजे पैसे कोणालाही द्यायचे किंवा घ्यायचे नाही आहेत. जर कळत नकळत आपण पैसे कोणाला दिले उधार तर त्यामुळे आपल्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात. त्याचबरोबर विवाहित स्त्रियांनी आपल्या सौभाग्याच्या ज्या वस्तू असतात, जसं की बांगड्या आहेत, मंगळसूत्र आहे, बऱ्याचदा महिलांना सवयी असतात, मैत्रीण आहे किंवा सासू आहे किंवा आपली नणंद आहे, भाऊजय आहे, तिच्यासोबत त्या वस्तू देवाणघेवाण करत असतात. तर चुकूनही आपल्या सौभाग्याच्या वस्तू ज्या त्या कोणत्याही दुसऱ्या स्त्रीला घालायला कोणत्याही कारणास्तव द्यायच्या नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं या वस्तू दिल्या गेल्या तर त्यामुळे आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. पतीच्या कुंडलीतील शुक्र कमकुवत होतो आणि ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्यांना आपल्याला सामोरे हे जावं लागू शकतं. तसेच होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही कोणाला मीठ हे द्यायचं नाही आहे किंवा मिठाचं दानसुद्धा करायचं नाही, कारण मिठाला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण कोणालाही मीठ दिले तर त्यामुळे आपल्या घरातून माता लक्ष्मीही निघून जाते, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते. त्याचबरोबर साखरसुद्धा आपल्याला चुकूनही होळी पौर्णिमेच्या दिवशी कोणालाही द्यायची नाही. जर आपण कोणाला साखर दिली तर त्यामुळे आपला शुक्र कमकुवत होतो. शुक्र ग्रह हा आनंदाने धनाशी संबंधित असतो आणि जर आपला शुक्र कमकुवत झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं. त्याचबरोबर होळी पौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू जसं की दूध, दही कोणालाही कोणत्याही कारणास्तव आपल्याला द्यायचं नाही, कारण या सर्व वस्तू ज्या आहेत त्या लक्ष्मी स्वरूप असतात आणि जर आपल्याकडनं या वस्तू कोणाला दिल्या गेल्या तर त्यामुळे आपल्याला धनाच्या हानीची शक्यता असते. तसेच कोणालाही आपल्याला चुकूनही झाडूसुद्धा अगदी 5 मिनिटाकरता का होईना द्यायचा नाही आहे, कारण झाडूला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. आपण दिवाळीमध्ये माता लक्ष्मीची झाडूसोबत पूजा करत असतो आणि जर आपण कोणाला आपल्या घरातून लक्ष्मी स्वरूप झाडू दिला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते. तर या काही वस्तू आहेत ज्या चुकूनही आपल्याला कोणी कितीही आग्रह केला, कोणी कितीही मागितल्या तरीसुद्धा होळी पौर्णिमेच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अजाणतेपणे सुद्धा कोणाकडनंही कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या झाल्या नाही पाहिजेत, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.